हॅलो स्टुडंट, आता महाराष्ट्र राज्याचं सीट मॅट्रिक्स आलेला आहे. तर आपण बघणार आहोत कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट आहेत, प्रायव्हेट कॉलेजला किती सीट्स आहेत, टोटल महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या, आणि किती सीट महाराष्ट्रामध्ये कमी झालेल्या आहेत. यावर्षी तुम्ही बघितलं असेल बरेच कॉलेजेस प्रायव्हेटमध्ये गेलेले आहेत, त्याचबरोबर काही कॉलेजेस महाराष्ट्रामधले आलेले नाहीयेत पहिल्या राऊंडला. सो त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये आज घेत आहोत. लिस्टमध्ये जर आपण बघितलं, एससी कॅटेगरीच्या गव्हर्नमेंट कॉलेजला जर सीट आपण बघितल्या तर त्या आहेत 647 एवढ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सीट आहेत. प्रायव्हेट कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर आपण बघितलं तर 195 एवढ्या सीट आहेत सेमी गव्हर्नमेंटला एससी कॅटेगरीच्या. तुमचं ऍडमिशन प्रायव्हेट कॉलेजला जरी झालं किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला जरी झालं, एससी कॅटेगरीला टोटल एज्युकेशन इथं फ्री आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. टोटल जर सीट आपण एससी कॅटेगरीच्या बघितल्या महाराष्ट्रामध्ये तर त्या आहेत 842 एवढ्या टोटल सीट आहेत या वर्षीला पहिल्या राऊंडसाठी. आपण जर बघितलं तर 11 सीट एससीच्या कमी झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला, म्हणजे 11 सीटचे इथे नुकसान मुलांना इथे बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर येतं एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीला पण तसंच आहे. गव्हर्नमेंटला जरी ऍडमिशन झालं किंवा मग सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटला जरी ऍडमिशन झालं तरी पूर्ण एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये फ्री आहे. एसटी कॅटेगरीच्या गव्हर्नमेंटच्या सीट जर आपण बघितल्या तर 349 एवढ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सीट आहे. प्रायव्हेट कॉलेजलाच म्हणजे सेमी गव्हर्नमेंटला जर बघितलं तर 105 एवढ्या सीट आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला. तिथे पण पूर्ण बेनिफिट आपल्याला इथे मिळत असतं, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. टोटल जर बघितल्या तर 454 एवढ्या सीट आहेत टोटल एसटीच्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 सीट ह्या महाराष्ट्रामध्ये एसटीच्या कमी झालेल्या आहेत पहिल्या राऊंडला. त्याच्यानंतर येतं व्हीजे कॅटेगरी. व्हीजे कॅटेगरीला पण मुलगी जर असेल तर पूर्ण एज्युकेशन फ्री आहे, मुलगा असेल तर 90% त्यांना फी कन्सेशन इथे मिळत असतं. गव्हर्नमेंटला जर बघितलं तर 149 एवढ्या गव्हर्नमेंटच्या सीट आहेत महाराष्ट्रामध्ये. सेमी गव्हर्नमेंटला खूप कमी सीट आहेत व्हीजे कॅटेगरीच्या, त्या म्हणजे फक्त 45 सीट आपल्याला व्हीजे कॅटेगरीच्या सेमी गव्हर्नमेंटला बघायला मिळतात. टोटल जर सीट आपण बघितल्या तर 194 सीटच आपल्याला विजेच्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पण पहिल्या राऊंडला 4 सीट या कमी झालेल्या आहेत विजे कॅटेगरी मधून. तर मुलांचा रँक हा 194च्या आतमध्ये असेल तर तुमचं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन हे होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं NT1 ही कॅटेगरी. NT1 कॅटेगरीला जर बघितलं, गव्हर्नमेंटला 125 सीट आहेत, सेमी गव्हर्नमेंटला बघितलं तर कमी सीट आहेत, म्हणजे फक्त 37 सीट इथे सेमी गव्हर्नमेंटला आपल्याला बघायला मिळतील. टोटल जर आपण बघितल्या तर 162 सीट एवढ्या महाराष्ट्रामध्ये NT1च्या आहेत. त्याच्यामध्ये पण 2 सीट ह्या कमी झालेल्या आहेत पहिल्या राऊंडला महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर येतं NT2 ही कॅटेगरी. NT2 कॅटेगरीला 174 गव्हर्नमेंट कॉलेजला सीट आहेत, सेमी गव्हर्नमेंटला फक्त 52 सीट आपल्याला बघायला मिळतील. टोटल जर NT2च्या सीट बघितल्या तर 226 NT2च्या सीट आहेत. त्या मानाने NT2ला ह्या जास्त सीट आहेत NT1 आणि NT3 पेक्षा. आणि यावर्षी जर बघितलं तर 4 सीट ह्या NT2च्या कमी झालेल्या आहेत सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधून. त्याच्यानंतर येतं NT3 कॅटेगरी. NT3ला जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर फक्त 100 सीट ह्या गव्हर्नमेंट कॉलेजला आहेत. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर बघितलं तर फक्त 30 सीट आहेत, म्हणजे टोटल फक्त 130 सीट ह्या NT3 या कॅटेगरीच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचा कट ऑफ पण हा जास्त जात असतो NT2 आणि NT3चा. त्याच्यामध्ये 1 सीट हे NT3चं महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला कमी झालेलं आहे. मुलगा असेल तर 90% तुम्हाला फी बेनिफिट मिळतं, मुलगी असेल तर पूर्ण एज्युकेशन फ्री मध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे मिळत असतं. त्याच्यानंतर येतं ओबीसी कॅटेगरी. आता ओबीसीची संख्या जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय हे करत असतात. ओबीसी मध्ये जर बघितलं तर 946 एवढ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सीट आहेत. सेमी गव्हर्नमेंटला जर बघितलं तर 285 एवढ्या सेमी गव्हर्नमेंटला सीट आहेत. टोटल जर आपण बघितलं ओबीसी मधून 1231 एवढ्या आपल्या इथे ओबीसीच्या सीट बघायला मिळतात. यावर्षी जर आपण बघितलं पहिल्या राऊंडला तर 18 सीट ह्या कमी झालेल्या आहेत ओबीसीच्या, कारण आपल्या इथे कॉलेजेस काही आलेले नाहीयेत पहिल्या राऊंड मध्ये. त्याच्यानंतर येतं एससीबीसी ही कॅटेगरी. एससीबीसी कॅटेगरीला जर बघितलं 498 एवढ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सीट आहेत, 255 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत. टोटल जर बघितलं तर 753 एवढ्या टोटल सीट एससीबीसी या कॅटेगरीच्या आहेत. त्याच्यामध्ये 19 सीट या वर्षीला कमी झालेल्या आहेत, कारण जसं आपण पहिल्याच वेळेस सांगितलं की कॉलेजेस पहिल्या राऊंडला कमी आलेले आहेत. जर नेक्स्ट राऊंडला कॉलेजेस वाढले तर इथे आपल्याला चान्स हा येऊ शकतो. त्याच्यानंतर येतं ओपन कॅटेगरी.
ओपन कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये कोणतंही रिझर्वेशन नाही, म्हणजे कोणतंही फी बेनिफिट मिळत नाही. तर ओपन कॅटेगरीमधून सगळ्यात जास्त सीट महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला बघितल्या तर 1287 एवढ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला बघितलं तर 1676 एवढे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला इथे फी बघायला मिळते. इथे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला पण कोणतेही बेनिफिट आपल्याला ओपनवाल्यांना मिळत नाही. त्याच्यानंतर टोटल जर बघितलं तर 2963 एवढ्या ओपन कॅटेगरीच्या इथे सीट आहेत. गेल्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये जर पहिल्या राऊंडला बघितलं तर 119 सीट ह्या ओपनच्या कमी झालेल्या आहेत. पुढच्या राऊंडला जर कॉलेजेस आले तर आपल्याला इथे सीट वाढलेल्या बघायला मिळतील. आता जे काही प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतो आपण कन्वर्ट झालेले आहेत तिथे पण विद्यार्थ्यांनी ट्राय करा, कारण जनरली फी बेनिफिट आपल्याला कुठेच मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सेमी गव्हर्नमेंट मध्ये जे आता प्रायव्हेट कॉलेजेस झालेले आहेत त्या कॉलेजला तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता. आणि त्याच्यानंतर येतं ईडब्ल्यूएस कॅटेगरी. 498 सीट ईडब्ल्यूएस कॅटेगरीला आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच ईडब्ल्यूएस हा कोटा आहे. ईडब्ल्यूएस ला गेल्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर 4 सीट ह्या ईडब्ल्यूएसच्या महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं डिफेन्सला जर बघितलं तर 207 सीट आपल्याला डिफेन्स मधून महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. डिफेन्सला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजलाच कोटा आपल्याला बघायला मिळेल. टोटल जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये तर 4980 एवढ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सीट्स आहेत. त्याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर बघितलं तर 3149 एवढे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला महाराष्ट्रामध्ये सीट्स आहेत. हे झाले सीट मॅट्रिक्स नुसार आपण हे काढलेलं आहे. आणि इन्स्टिट्यूट कोट्याच्या जर सीट आपण बघितल्या म्हणजेच त्याला मॅनेजमेंट कोटा असं म्हणतात. 469 एवढ्या मॅनेजमेंटच्या सीट आहेत महाराष्ट्रामध्ये. आता ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं असेल, जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, मेरिट असो किंवा मॅनेजमेंट असो, तुम्हाला एकतर मेरिटसाठी मार्कांची गरज असेल आणि मॅनेजमेंट जर असेल तर तुम्हाला तिथे बजेट चांगलं ठेवून चालावं लागतं. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे किंवा बजेट आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मधून ऍडमिशन करायचं असेल तर दिलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मॅनेजमेंट मधून घ्यायचं असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एमबीबीएसचं सीट पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमचं एमबीबीएसचं सीट हे भारतामध्येच कन्फर्म करा.